छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा टोकियो जपान येथे उभारणार. सन महाराष्ट्र न्यूज नांदेड. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळा आता 7 समुद्रापार जपानची राजधानी टोकियोमध्ये उभारला जाणार आहे. आम्ही पुणेकर व सिओ ऑर्गनायझेशन या संस्थांनी जपानमधील छत्रपती शिवरायांच्या स्मारकासाठी पुढाकार घेतला आहे. येत्या 8 मार्च रोजी जपानचे राजे नारुहितो यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण होणार आहे. त्यानिमित्तानं देशभरात शिवस्वराज्य रथ यात्रा निघाली आहे. मंगळवारी ही यात्रा नांदेड मुक्कामी होती. शिवस्वराज्य रथ यात्रेची सुरुवात स्वराज्याची राजधानी सातारा येथून 15 जानेवारी रोजी छत्रपती शिवरायांचे वंशज उदयराजे भोसले यांच्या हस्ते पूजन करून करण्यात आली. साताऱ्यानंतर कराड, कोल्हापूर, मालवण, निपाणी, चिकोडी, कुरुंदवाड, शिरोळ, मिरज, मंगळवेढा येथे या यात्रेचे जोरदार स्वागत करत सोलापूरमध्ये दाखल झाली. 15 फेब्रुवारीपर्यंत जवळपास 12 राज्यातून 8,000 किलोमीटरचा प्रवास करण्यात येणार असल्याचे पत्रकार परिषदेत या संस्थेचे सल्लागार उत्तमराव मांढरे यांनी सांगितले आहे. या शिवरायांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यास राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांना आमंत्रित करण्यात येणार असल्याचेही संयोजन उत्तमराव मांढरे यांनी प्रसारमाध्यमांशी सांगितले. पाहूया स्पेशल रिपोर्ट सन महाराष्ट्र न्यूज नांदेड. इंडो जपान शिवस्वराज रथ यात्रा या यात्रेची सुरुवात महाराष्ट्रातून झालेली आहे आणि याची मागची जी कल्पना आहे की जपानमध्ये होणाऱ्या स्मारकामध्ये या मूर्तीची स्थापना करण्यात येणार आहे. ही मूर्ती महाराष्ट्र, कर्नाटक, त्यानंतर आंध्र, तेलंगणा, MP, मध्य प्रदेश, त्यानंतर UP, उत्तर प्रदेशमध्ये जाईल. त्यानंतर कुरुक्षेत्राला हरियाणा, त्यानंतर पंजाब, त्याच्यानंतर दिल्ली NCR, त्यानंतर राजस्थान नंतर गुजरात मार्गे ही मूर्ती परत मुंबई येथे राजभवन येथे जाणार असून तिथे या यात्रेचा समारोप केला जाणार आहे. संपूर्ण या यात्रेच्या माध्यमातून आम्ही पुणेकर आणि SI ऑर्गनायझेशनचा असा एक प्रयत्न आम्ही केलेला आहे की संपूर्ण भारतातील शिवप्रेमींना एकत्र करण्याचा आमचा कुठलाही बाकीचा हेतू नाहीये आणि प्रत्येक शिवप्रेमी या पद्धतीने जर एकत्र झाले तर शिवरायांचं जे महत्व आज बरेच लोकांना माहिती नाहीये किंवा माहिती असूनही नसल्यासारखं दाखवलं जातं, त्याच्यावर एक फोकस आमचा केला जाणार आहे आणि शिवभक्तांना एकत्र करून या माध्यमातून या इंडो जपान प्रोजेक्टच्या माध्यमातून आम्हाला एक चांगली संधी मिळाली आणि ती निश्चितच आम्ही हे करून घेतोय. आणि याच्याशिवाय जे भारतात आता सध्या जे भारतामधील प्रत्येक राज्यामध्ये महाराजांची कीर्ती आहेच आहे, पण त्याला थोडासा उजाळा देऊन ती आणखीन कशी जास्त पसरवता येईल किंवा महाराजांचे विचार येणाऱ्या पिढीला कसे पोचवता येतील. कारण हल्लीच्या पिढीला तो प्रॉब्लेम झालेला आहे, काही इतिहासच माहिती नाही मुलांना आपल्या, तर तो इतिहास आम्हाला त्यांच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. तो वेगवेगळ्या माध्यमातून असेल, रथयात्रा असेल, काही डॉक्युमेंटरीज असतील, काही युट्यूबच्या माध्यमातून, अशा वेगवेगळ्या माध्यमाच्या माध्यमातून पुतळ्याचं अनावरण जे आहे ते 8 मार्च रोजी जपानचे राजा त्यांच्या हस्ते या मूर्तीची पूजा करून तिथं अनावरण करण्यात येणार आहे. भारतातल्या आम्ही आमंत्रित केलेल्या व्यक्तींमध्ये माननीय पंतप्रधानजी मोदीजी आहेत, त्यानंतर परराष्ट्र मंत्र्याचे माननीय जयशंकरजी आहेत, त्यानंतर माननीय ज्योतिरादित्य शिंदेजी आहेत, याशिवाय माननीय नितीनजी गडकरी आहेत, देवेंद्रजी फडणवीस आहेत, आपले सांस्कृतिक कलामंत्री आता नुकतेच हे झालेले आशिष शेलारजी आहेत, टुरिझम मिनिस्टर आहेत. अशा बऱ्याच राजकीय व्यक्तींना आम्ही आमंत्रण दिलेलं आहे. आता त्यांच्या याच्याप्रमाणे ते आम्हाला नियोजन करून कळवतील. आणि दुसरं एक वैशिष्ट्य, ही यात्रा, ही जी मूर्ती आहे किंवा या यात्रेचा जो काही खर्च आहे हा सगळे शिवप्रेमींनी केलेला आहे. हा सगळ्या लोकवर्गणीतून आम्ही
या मूर्तीची निर्मिती करण्यात आलेली आहे. या यात्रेचा खर्च करण्यात आलेला आहे. बऱ्याच ठिकाणी आम्हाला सगळे शिवभक्तच आम्हाला मदत करतात. याला कुठलंही राजकीय आम्ही हे घेतलेलं. इथून पुढं ज्या ज्या राज्यातून यात्रा जाणार आहे तिथल्या शिवभक्तांना, शिवप्रेमींना आमच्या संस्थेतर्फे आम्ही आवाहन करतो की या रथयात्रेमध्ये सहभागी व्हावं आणि शिवरायांची कीर्ती जगभर पसरूया आपण सर्व मिळून. धन्यवाद. जय शिवराय.